नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. जानेवारी जो महिना आहे तो वृषभ राशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असाच असणार आहे. कारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, आणि राशीचा राजयोगकारक ग्रह जो आहे शनी, जो की दशम स्थानामध्येच भ्रमण करणार आहे स्वतःच्या राशीमध्ये. याचप्रमाणे बाकी पण जे ग्रह आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी असणार आहेत. खास करून गुरु तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे, परंतु त्याचे परिणाम मात्र तुमच्यासाठी खूप चांगले मिळतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ जो ग्रह आहे हा जरी वक्री असला तरी वृषभ राशीसाठी चांगला राहणार आहे, कारण तुमच्या तृतीय स्थानामध्ये हा वक्री असणार आहे. 22 तारखेनंतर हा द्वितीयात येईल, परंतु एकंदरीतच हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी खासच असणार आहे. काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहेत. तर या संपूर्ण महिन्याचं जे राशीफळ आहे हे कसं असेल या संदर्भातली डिटेलमध्ये चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीमध्ये जो गुरु आहे तो भ्रमण करतो आहे, वक्री आहे, मात्र तुमच्या राशीचा जो स्वामी आहे हा स्वामी शुक्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि राशीचा अष्टमेश तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. काम करण्याची धमक किंवा कामाचा जो उरक आहे तो सुद्धा खूप चांगला दिसून येईल. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं वजन दिसून येईल. तुम्ही केलेल्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुद्धा अतिशय उत्तम राहतील. कामधंद्याच्या संदर्भात नवीन नवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीतच काम करण्याची जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये उत्तम दिसून येईल. कारण तृतीयाचा जो मंगळ आहे हा मंगळ जरी वक्री असला तरी तो तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह बनवेल. त्यामुळे काळजी करू नका. हा जो संपूर्ण महिना हा तुमच्यासाठीच आहे. जी कामं तुम्ही हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवाल आणि तुमच्यामधला जो एक विशेष वेगळेपणा आहे त्याचा ठसा तुम्ही नक्कीच उमटवाल. तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये ही गोष्ट या संपूर्ण महिन्यामध्ये दिसून येईल. एकंदरीत हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. सफलता ही तुमच्यासाठी या महिन्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला प्रत्येक जवळजवळ क्षेत्रामध्ये येताना दिसेल. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण राहतात: बुध, गुरु आणि शनी. पैकी बुधचा ग्रह आहे हा बुध ग्रह तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो शुक्र आहे हा जवळजवळ 30 तारखेपर्यंत तुमच्या दशमात असणार आहे. 31 तारखेनंतर तो तुमच्या लाभात येणार आहे. गुरु तुमच्याच राशीमध्ये आहे, वक्री आहे. आणि राजयोगकारक जो ग्रह आहे शनी हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तो मार्गस्थ आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक स्तरावरती सुद्धा तुमची जी रास आहे अतिशय उत्तम प्रकारे त्याचे अनुभव मिळणार आहेत. ज्या काही गोष्टी तुम्ही विचारात घ्याल त्याच्या संदर्भातले चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट असेल त्याचे रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळतील. याचप्रमाणे कुठल्या पैशाची जर का तुम्हाला अपेक्षा असेल पैशाच्या येण्याच्या संदर्भात तर त्यासुद्धा गोष्टी पूर्ण होतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. त्यामुळे वृषभ राशीने या महिन्यामध्ये काळजी करू नका. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होते, जवळजवळ सर्व जातील. इथं फक्त एकच गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. ती गोष्ट म्हणजे 22 तारखेनंतर मंगळ जो आहे हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये वक्री होऊन येणार आहे. तर साधारण 24-25 तारखेनंतर थोडंसं स्वतःचे जे खर्च असेल त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खास करून तुमची जी रास आहे ही शुक्राची रास आहे. त्याच्यामुळे लॅविश लाईफस्टाईलकडे किंवा अधिभौतिक सुखाकडे त्यांचं आकर्षण थोडंसं जास्त असतं. बस हीच गोष्ट थोडी लक्षात ठेवा, कारण त्यामुळे थोडेसे खर्च तुमचे जास्त होऊ शकतील. साधारण 24-25 तारखेनंतर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचे जे भाऊ असतील, भाऊ बहिणी किंवा आपण त्याला सिबलिंग म्हणतो, त्यांच्याबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागेल. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी या महिन्यात डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जर का तुमच्यामध्ये आणि भावंडांमध्ये काही वादविवाद चाललेले असतील तर ते या महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतील. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थश आहे रवी, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. 15 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानातच भ्रमण करणार आहे. गेल्या 10-12 दिवसापासून पण तुम्ही बघत असाल की घरातलं वातावरण काही ठीकसं चाललेलं नाही. घरातल्या व्यक्तींबरोबरचे त्यांना आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा त्यांच्यावर छोटे मोठे जे प्रॉब्लेम आहेत ते दिसून येतात. अर्थात फार मोठे होणार नाहीत. मात्र ह्या महिन्याच्या जवळजवळ 15-16 तारखेनंतर घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतील.
घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाणं, तीर्थस्थळी जाणं, देऊळ वगैरे मंदिरांना भेटी देणं, अशा प्रकारचे काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. तर एकंदरीत या स्तरावरती सुद्धा हा महिना तुमच्यासाठी चांगला जाईल. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं किंवा रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो त्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर गेला महिना अतिशय चांगला होता. म्हणजे डिसेंबर 2024 अतिशय चांगला होता. या महिन्यामध्ये सुद्धा थोडंफार ज्याला आपण चहाच्या कपातली वादळं वगैरे म्हणतो असे थोडेफार अनुभव होते, परंतु त्याचा फारसा मोठा इम्पॅक्ट होणार नाही, कारण गुरुच्या दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना जो आहे तो व्यवस्थित जाईल. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास झालेच तर डॉक्टरी इलाज करणं मात्र गरजेचं राहील. काळजी करू नका. तुमच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे अतिशय चांगला जाईल. त्याच्यामुळे फार काय स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. जे विद्यार्थी वर्ग आहेत यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याचे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. अर्थात नशिबाची साथ लाभेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही न करता तुमच्या ज्या परीक्षा असेल त्याला सामोरे जा, असं अजिबात नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला ग्रहांच्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे मिळू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर वैवाहिक जीवन तुमचं या महिन्यामध्ये अतिशय सुंदर राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वैवाहिक जोडीदाराच्या काय अशा अपेक्षा आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग आहे ते बऱ्याच प्रमाणात चांगलं दिसून येईल. थोडंसं साधारण 25-26 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि म्हणजे जवळजवळ 25 तारखेपासून जानेवारी 25 पासून ते जवळजवळ संपूर्ण मार्च जो महिना आहे, म्हणजे जवळजवळ 2 महिने आहेत पुढचे, त्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारचे तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहेत या महिन्यामध्ये. कारण दशमेश जो आहे शनी, जो की तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रहसुद्धा आहे, तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आणि तिथे शुक्रसुद्धा असणार आहे. तर या संदर्भात जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे व्यवस्थितपणे पूर्ण होताना दिसते. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर नातेसंबंध चांगले राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातला नवनवीन तुम्हाला संधी मिळतील. याचप्रमाणे नवीन जर का तुम्हाला काय एक्सपेरिमेंट करायचे असतील, प्रयोग करायचे असतील, नवीन काय वेगळं सुरू करायचं असेल, बिनधास्तपणे सुरू करू शकता. त्यामुळे त्या संदर्भातले लागणारी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हे तुमच्यामध्ये आतून येईल. कारण तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल. किंवा सारासार विवेकबुद्धी ही सुद्धा तुमच्या राशीमध्ये खूप चांगली असते आणि प्रॅक्टिकलपणा म्हणजे व्यवहारीपणा सुद्धा खूप चांगला आहे. त्यामुळे एकंदरीत या महिन्यामध्ये नवीन काय सुरू करायचं असेल तर तुम्ही सुरू करू शकता आणि त्या संदर्भातल्या संधी तुम्हाला सुद्धा निश्चित मिळतील. तर एकंदरीतच जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला या बाबतीत येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण जो महिना, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. फक्त काम एकच आहे की जी काही गोष्ट आहे ती मनापासून करा. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या गोष्टी ठेवा आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे मिळणारे जे रिझल्ट्स आहेत ते खूपच चांगल्या प्रकारचे मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्याची जी 23 तारीख आहे, या 23 तारखेला बुध आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तो वक्री असणार आहे. तर साधारणतः तुमच्या भाग्यस्थानात असणाऱ्या बुधाबरोबर तो प्रतियोग करेल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा असे निर्णय की ज्याचा परिणाम तुम्हाला भविष्यावरती होऊ शकेल किंवा असे निर्णय की ज्यामध्ये रिस्क जास्त आहे, अशा प्रकारचे निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे 25 जी तारीख आहे ती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून तुमच्या द्वितीय भ्रमण करणारा जो मंगळ वक्री आहे त्याच्यावर, म्हणजे साधारण 22 तारखेनंतर तो द्वितीयात येणार आहे वक्री मंगळ, त्याच्यावर तुमच्या दशमात असणारा जो शुक्र आहे हा त्रिकोणी करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले निश्चित काही सकारात्मक उत्तम संधी तुम्हाला या दरम्यान मिळतील. त्याचा फायदा तुम्हाला भविष्य कालावधीमध्ये सुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं किंवा कामाच्या संदर्भातल्या काय चांगल्या घटना घडामोडी घडणं, अशा प्रकारचे काय अनुभव येतील. किंवा जर तुम्ही बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तुमचे होईल की जे भविष्यात जाऊन तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. एकंदरीतच व्यवहारी पातळीवरती किंवा व्यावसायिक पातळीवरती हा जो कालावधी आहे, साधारण 25 तारखेचा जो योग आहे शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती 29 तारखेला आहे. तर साधारणतः या दोन्ही दिवसामध्ये म्हणजेच 13 तारीख आणि 29 तारीख या दोन्ही दिवसामध्ये थोडंसं कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना काळजी घ्या. स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील. कारण पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी खास करून रविचंद्राचं आकर्षण हे थोडंसं जास्त असतं
आणि त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि इमोशनल किंवा भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं त्याच्या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे हा जो संपूर्ण महिना आहे, हा महिना वृषभ राशीसाठी अतिशय उत्तम आहे. तुमच्या इच्छा आकांक्षापूर्ती आणि तुमच्यामधले कार्यशक्ती दाखवण्याचा हा संपूर्ण महिना आहे. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.